तर हे बघा मित्रांनो, फायनल लेवल करायचं काम चालू आहे। पाठीमागच्या ब्लॉगमध्ये हे क्षेत्र कसं होतं ते तुम्हाला दाखवलं होतं मी, आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ लेवल कशी चालू होती ते तो व्हिडिओ मी तयार करत आहे। हा ब्लॉग पुढचा संपूर्ण बघा। तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर कामावर जायची गडबड चालली आपली, थोडीशी डबा वगैरे घेतलाय, बाकीचं काय साहित्य लागत असतं रोज मला, माईक वगैरे काय ते सगळं संगतीच घेऊन जावं लागतं। तर आपलं काम चालू आहे पिंपरे या गावात, निरेच्या वरती पिंपरे गाव आहे। तर तिथं लेवलचं काम चालू आहे। पावसामुळे बरेच दिवस काम बंद होतं, पण तरीसुद्धा काल पाऊस पडलेला आहे। पण क्षेत्र आता ते किती वाळले ते बघायचं आहे आपल्याला पुढे गेल्यानंतर। तर निघालो आपण त्या गावाकडे। तर पुढे जात असताना एक निरा गाव लागतं बघा। निरेतून पुढे गेल्यानंतर पिंपरे म्हणून एक गाव आहे बघा। तर पुढे जात असताना डाव्या हाताला इथं रेल्वेचं फकट आहे बघा। रोज फकट लागलेलं असतं, 20 मिनटं जातात, पण आज नशीब एवढं चांगलं आहे की ते फकट लागलेलं नव्हतं, त्याच्यामुळं डायरेक्ट आपल्याला येता आलं। तर ह्या घरांच्या मध्ये बघा, ह्या वस्तीमध्ये JCB लावलेला असतो आपला। त्या नारळाच्या झाडाखाली गाडी लावली की JCBचं ऑइल वगैरे चेक करायचं। ऑइल चेक केल्यानंतर फडकं मारून साफसफाई करून आतून मशीन घेऊन साईडवर जायचं आहे बघा आपल्याला। आता ऑइल लेवल तर व्यवस्थित आहे, साफसफाई करून घेऊ। ही साफसफाई केल्यानंतर रानाकडे निघायचं। तर रस्ता हा पूर्ण ओला झालेला आहे बघा, परत पाऊस झाला होता, मध्ये काम बंद होतं थोडे दिवस, पण परत थोडं सुकले, पण तरीसुद्धा आता आपण आलो आहे। तर हे जास्त पावसामुळं रोवते बघा मशीन, पण ठीक आहे, एवढं काही नाही, पण बऱ्यापैकी वाळलं आहे आता पहिल्यापेक्षा। हा जुना प्लॉट आपण लेवल केलेला, ह्या प्लॉटमधून आता पुढे गेल्यानंतर आपल्याला नवीन जो लेवल करायचं चाललं आहे तिथं आलो आहे बघा आता। तर इथं काय झालं, पावसामुळे मशीन जरा चढायला त्रास देते जरा, पण ढकलून आलो आपण वरती। वरती आल्यानंतर हे जुने लेवलचं राहिलेले बघा, म्हणजे नवीन लेवलचं जो प्लॉट आहे आत्ता, हे कोपरा जरा राहिला आहे गवताचा, हा काढून घेणार आहोत पहिल्यांदा। हा पूर्ण बसवल्यानंतर बाकीची फायनल लेवलला आपण सुरुवात करणार आहोत। तर हे बसून घ्यायचं काम चालू केलं आपण बघा आता। लेवल चालू आहे, जरा रन ओला असल्यामुळं जरा सुरुवातीला दाबायला त्रास होते जरा लेवल करताना, माती टायर वगैरे स्लिप होतात, पण ठीक आहे। हे वरचे जो ओलसरपणा आहे हा सगळा निघून गेला का नाही, मग त्रास होणार नाही, मग काय खालची माती कोरडीच आहे। आणि आज दुसऱ्या साईडवरती मशीन एक बंद होतं आपलं, पण ते दुसरं मशीनसुद्धा आपण ह्यावेळेस साईडवरती ह्या बोलवलेलं आहे। दोन्ही मशीननी काम 2 दिवस तरी मिळतील त्या मशीनचे, म्हणून आपण उरकून घ्यायचा प्रयत्न चालू आहे आपला। दोन्ही मशीन दोन्हीकडून हा जो चढ आहे पाठीमागचा, हा पूर्ण बसवून घ्यायचा आहे। हा चढ बसल्या एवढाच चढ राहिलेला आहे ह्या बाजूचा, हा चढ बसल्यानंतर आहे ना आपण फायनल लेवलला हात घालणार आहोत। तर हे उकरत असताना बघा एक मुंग्यांचं वारूळ सापडलं मला, म्हणजे दिसलं। हे जे वारूळ आहे ना, हे बघायचं कारण असं आहे की ते जे पांढरं काय आहे ते मला वाटलं त्या मुंग्यांनी, घेड्या म्हणतात आमच्या इथे ह्या मुंग्यांना, त्यांनी काय खाद्य साठवले का काय बघायचं होतं मला, पण ते खाद्य नाही। तर बारीक झूम करून व्यवस्थित बघितलं मी, तर ते मुंग्या जन्मलेले, म्हणजे मुंग्यांची अंडी आहेत थोडक्यात म्हणायला लागेल, ते पिल्लं आहेत, म्हणजे अजून ते तयार व्हायच्या प्रोसेसमध्ये आहेत, म्हणून ते पांढरे दिसत आहेत। जसं ते तयार होत जातील तसे ते तांबडे दिसणार। तर ठीक आहे, पावसाचं प्रमाण आहे, पण ठीक आहे, थोडंसं ॲडजस्ट करून जाईलच। हा बघा कोल्हा, मागच्या ब्लॉगमध्ये एक पाट दाखवलं होतं तुम्हाला, हा कोल्हा रोज येतो इथे। ह्याचं इथं घर आहे जवळ का काय आहे काय माहीत नाही, पण रोज संध्याकाळच्या टायमिंगला येतो आणि थोड्या वेळ बघतो इकडे तिकडं आणि जातो बघा। तर ही लेवल बघा, तो चढ बसला आहे पूर्ण, तर ही लेवल फायनलच्या हिशोबाने काम पूर्ण व्हायला आलेलं आहे। मित्रांनो, चालू आहे काम लेवलचं एकदम व्यवस्थित, 2 दिवसात उठून जाईल काम। रात्री जरा उशीरपर्यंत काम चालू आहे लेवलचं। अंधारात काही दिसणार नाही लेवल। तर मित्रांनो, लेवलचा फायनल हात मारायचं चाललंय बघा आता। एक फायनल हात मारायचा आहे, फक्त एक एवढंच आता टीमकडे राहिले फक्त।
एवढं टेमकड राहिले. हे टेमकड झाले की पलीकडून बांध घालायला सुरुवात केली. पाठीमाग बघू शकता तुम्ही. पावसाने एक साथ दिली ह्यावेळेस, जरा बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. त्याच्यामुळे जरा मातीच्यावर टोटल माती आहे बघा. ही सगळी माती आहे, किती खोदलं तरी मातीच लागते खाली. त्या कोपऱ्यात फक्त मुरुम आहे. जरा थोडा जरी पाऊस झाला तरी मशीन स्लिप होत आहे, टायर घसरतात, कामच करता येत नाही. पण आता बऱ्यापैकी काम करण्यासारखं चांगलं वाढलेलं रान आहे हे. आणि आता हे बघू शकता तुम्ही पाठीमागं, हे फायनल लेवलला आलेलं आहे. एकदम फायनल लेवल करायचं चाललेलं आहे. पलीकडून तिकडं करत आणलेले हे पाठीमागचं एक फायनल हात मारला की काम होईल. फक्त आता झाली अशी अडचण बघा मित्रांनो, हा कोपरा आहे. आज बऱ्यापैकी लेवल फायनल होणार आहे. पण अडचण अशी आहे की हा शेजारी ऊस दिसतोय का तुम्हाला. तर हे ज्यांचं क्षेत्र आहे, ज्या लोकांचं, त्यांचं क्षेत्र त्यांनी मोजणी 1-2 वर्षापूर्वी केली होती. मोजणी केल्यानंतर त्यांचं क्षेत्र पलीकडे सरलं आहे. हा जो ऊस आहे हा दुसऱ्या मालकाचा ऊस आहे. तर हा ऊस काय झाला, त्यांनी ज्यावेळेस लेवल केली त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट लेवल केली होती. आणि कमीत कमी आता हा एक 40-45 फुटाचा कोपरा आहे बघा. ह्या इथपर्यंत येईल सगळं, छोट्या झाडापर्यंत. हा कोपरा अतिक्रमणात आला आहे ह्यांच्या. तर आता झालंय काय, पलीकडची लेवल फायनल होत आली. आता हे बघू शकता, इथं मोजणीचे डांब आहेत. हो, इथे एक सिमेंटचं पूल आहे, तिथे एक आहे. हा मोजणीचा डांब आहे बघा, हा आहे. आणि इथून सरळ जर बघितलं तिकडं बघा, हा ऊसाचा जो कोपरा आहे सरळ, हा कोपरा एवढा कट करावा लागणार आहे त्यांना, ह्याच्या मापात असा. हा कोपरा अतिक्रमणात आहे. आता हा ऊस काढल्याशिवाय आता ही बाकीची फायनल लेवल करता येणार नाही. तिकडची लेवल हो का फायनल होऊन जाईल. पण हा जो ऊस आहे, हा ऊस त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे थोडासा. त्याला म्हणजे गुऱ्हाळ चालू नाही आणि घेणारं पण लवकर भेटत नाही आहे. आणि तो ऊस गेला की फायनल लेवल होईल. आता काय झाले, ही आजच्या दिवस ही बाकीचा तिकडचा फायनल हात मारल्यानंतर आहे ना, काम स्टॉप करावं लागेल. कारण ऊस गेल्याशिवाय बाकीची फायनल लेवल करता येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये दाखवा येणार नाही मला. तर हा मुरुम आहे बघा इथे, तिकडे सगळी माती आहे. हा जो ऊसाचा कोपरा आहे पाठीमागचा, हा सगळा कोपरा ह्या इथं आणून बसवायचा आहे. तो ऊस गेल्याशिवाय काहीच करू शकत नाही. कसं शेतकऱ्याचं नुकसान नको. तर एक क्षेत्राला हा केटीचा बंदर आहे बघा, हा केटीचा बंदर आहे. वड्याला पाणी आलं की इथं बरोबर साठून राहते बघा. ह्यातून पाणी सुद्धा शेतीला वापरू शकतो आपण. जसं की बघू शकता, आता इथून दिसणार नाही. ह्या बाजूला पाठीमागे आपण 4 एकराचा प्लॉट लेवल केला होता एकसारखा. आता ह्या बाजूला 2 एकराचा प्लॉट आहे बघा. तर हा ऊस गेल्याशिवाय ही फायनल लेवल करता येणार नाही, कारण की हे अतिक्रमण ऊस निघणं गरजेचं आहे. त्यावेळेसच हा कोपरा आपण सरळ करू शकतो. त्यावेळेस मग बकेटमधून तुम्हाला मी दाखवेल की वरून कशी लेवल केली आहे, काय केलं आहे. ते बकेट वर घेतल्यानंतर हे करणं, आपल्याकडे काय ड्रोन कॅमेरा नाही किंवा काय नाही. तर त्या ज्यावेळेस फायनल लेवल होईल तेव्हा JCB उभा करून बकेटमध्ये उभं राहून लेवल तुम्हाला दाखवायला येईल. तर हा जो शेजारचा ऊसाचा कोपरा आहे मित्रांनो, तो अतिक्रमणातला कोपरा निघाल्यानंतरच प्लॉट एकसारखा दिसेल बघा. तो पण ह्या बाजूने उजव्या साईडने मी प्लॉट लेवल करतो, फायनल करत आहे प्लॉटची लेवल. आणि ही फायनल होऊन जाईल. आणि ज्यांनी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये हे क्षेत्र बघितलं आहे कसं होतं ते आणि आत्ता कसं आहे हे त्यांना लक्षात येईल, कारण की खूप मेहनत घेतलेली आहे ह्या लेवलसाठी मी. आणि आता 1 दिवसाचं साधारण काम राहिलेलं आहे फक्त. हे बघू शकता तुम्ही. फक्त आता एका अजून ब्लॉगची वाट पाहावी लागेल. तो ऊस निघाल्यानंतर मी फायनल लेवलचा एक व्हिडिओ ब्लॉग तयार करेल आणि तो अपलोड करेल. हे बघा मित्रांनो, ही फायनल लेवल अशी होत आहे. आता ही फायनल लेवल झाल्यानंतर तो कोपरा फक्त राहणार आहे. तर ज्यावेळेस तो कोपरा पूर्ण होईल
त्यावेळेस तुम्हाला तो ब्लॉग नक्की पाठवेल. हा ब्लॉग कसा वाटला, लेवल कशी वाटली ते नक्की कमेंट करा मित्रांनो. सर्व मित्रांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मित्रांनो. धन्यवाद.